गुरुवारी केलेले उपाय कधीच वाया जात नाहीत. रात्रंदिवस कुटुंबाची प्रगती होत जाते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, गुरुवारच्या दिवशी कामे केल्याने, हे उपाय केल्याने कुटुंबाची रात्रंदिवस प्रगती होत जाते. कुटुंबात खूप त्रास आहे, खूप अडचणी आहेत, केलेले काम पूर्ण होत नाही किंवा जे काम आपण सुरू करू त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात, प्रगती होत नाही किंवा नवरा बायकोचे सतत भांडणे होत राहतात. घरातील मुले ऐकत नाहीत किंवा अभ्यास करत नाहीत, हट्टीपणा करतात. अशा खूप साऱ्या समस्या आहेत. घरामध्ये बरकत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही, त्याला त्यांच्या कामांमध्ये यश मिळत नाही. तसेच काही जणांना संतान सुख प्राप्त होत नाही. कितीही उपाय केले किंवा कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा संतान सुख प्राप्त होत नाही. किंवा काही जणांच्या डोक्यावरती खूप कर्ज आहे, ते कर्ज काही केल्या फिटत नाही. घरात पैसा टिकत नाही, घरात सुख समृद्धी नांदत नाही, घरात सकारात्मकता जाणवत नाही, घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवते, अस्वस्थता जाणवते. आपल्यालाच आपल्या घरात थांबू वाटत नाही. सतत भांडणे, कलह, कटकटी होत राहतात. अशा अनेक गंभीर समस्या असतात. बऱ्याच वेळा असे होते की घरातील सततच्या भांडणामुळे आणि कलहामुळे घरात असे दूषित वातावरण तयार होते की आपल्याला पूजा, नामस्मरण, अनुष्ठान, व्रतवैकल्ये आपल्याला करण्याची इच्छा असून सुद्धा होत नाही. किंवा असे वाटते की आपण एवढी पूजा करतो तरी सुद्धा आपल्या घरात भांडणे, कलह निर्माण होतात. त्यामुळे एक नकारात्मकता आपल्या मनात निर्माण होते. या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी आपण अतिशय साधे, सोपे आणि अचूक उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी तुम्हाला कोणतीही पाठ, पूजा किंवा व्रतवैकल्ये, अनुष्ठान करण्याची गरज नाही. तुम्ही हे उपाय प्रत्येक गुरुवारी करू शकता. यामुळे तुमचा बृहस्पती ग्रह हा मजबूत होतो. हे उपाय प्रत्येक गुरुवारी केल्यामुळे आपला गुरुग्रह मजबूत होतो. बृहस्पतींचा देवांचा वार हा गुरुवार असल्यामुळे गुरुवारी केलेले जे उपाय असतात त्यांच्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. ज्या अडचणींचा प्रत्येक सध्या सामना करावा लागतो त्या अडचणी हळूहळू दूर होतात. भाग्याची साथ आपल्याला मिळू लागते. तसेच नवरा मुले आपले सर्व ऐकू लागतात. तसेच ज्या महिलांना संतान सुख नाही त्या महिलांना संतान सुख मिळते. तसेच घरातील महिलेने जर हे उपाय केले तर त्या घरात आनंददायी वातावरण निर्माण होते, घरात सुख समृद्धी निर्माण होते, घरातील वातावरण हे सकारात्मक होते, घरातील मानसिक ताणतणाव कमी होऊन घरातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कामांमध्ये यश मिळू लागते. कारण कोणत्याही घराचा पाया, कोणत्याही घराचे मजबूतीकरण हा या घरातील महिलाच असतात. जर घरातील महिला या सकारात्मक विचारांच्या असतील तर त्या घराची प्रगती होते आणि कोणतेही काम जेव्हा महिला करतात तेव्हा त्यांचा फायदा हा संपूर्ण कुटुंबाला होतो. कारण कोणत्याही महिलेला किंवा घरातील कोणत्याही सदस्याला असे वाटत नाही की आपल्या घराचं वाईट व्हावं, आपल्या घराची प्रगती होऊ नये. प्रत्येक घरातील महिला या घराच्या प्रगतीसाठी रात्रंदिवस झटत असतात. आपल्या घराची प्रगती कशी होईल याचाच विचार त्या महिला करत असतात. त्यासाठी पहिला उपाय आहे. यातील पहिला उपाय म्हणजे यासाठी तुम्हाला 1 वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि या वाटीभर तांदळामध्ये तुम्हाला थोडेसे पाणी आणि थोडीशी हळद टाकून हे तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहे. आणि हे वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ जिथे पक्षी येतात किंवा तुमच्या गॅलरीमध्ये किंवा घराच्या छतावरती तुम्हाला हे वाटीभर तांदूळ पक्ष्यांसाठी ठेवायचे आहेत. गुरुवारी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. यामुळे काय होतं तर ते जे पक्षी असतात तर ते पक्षी पिवळे तांदूळ खातात. आपल्याकडून नकळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होत राहतं. त्यामुळे आपल्या कुटुंबातील कुंडलीत गुरुग्रह हा मजबूत होतो. गुरुग्रह बृहस्पती देव आपल्यावरती प्रसन्न होतात
आणि यामुळे आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत ते आपल्याला हळूहळू कमी होताना दिसू लागतात. दुसरा उपाय म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जेवण तुम्ही जेवता त्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थांचा समावेश करायचा आहे. जसे की हरभऱ्याची डाळ असेल, बेसन असेल, त्यापासून आपल्याला जी काही भाजी बनवायची असेल तर ती तुम्ही भाजी बनवायची आहे. किंवा त्यामध्ये पिवळ्या रंगाच्या फळांचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे. जसे की केळी असतील, संत्री असतील. म्हणजेच गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त पिवळ्या रंगाच्या पदार्थांचे आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे व त्याचे सेवन करायचे आहे. या उपायाने देखील आपला गुरुग्रह मजबूत होतो. तसेच गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झाले तर पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय सिद्ध उपाय मानले गेले आहेत, कारण प्रत्येक दिवसाचे वेगळे असे महत्त्व आहे. प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित असतो. तसेच गुरुवार हा गुरुग्रहाला समर्पित आहे. त्यामुळे गुरुवारी हे उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत. गुरुवारी केलेले उपाय हे पूर्णत्वास जातात, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही. तिसरा उपाय म्हणजे तो खूपच असे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतो. यामुळे आपली हळूहळू प्रगती होते आणि हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. आपल्याला आपल्या घरात आता चांगले बदल घडून लागतात. तसेच ज्यांचा विवाह होण्यास अडथळा निर्माण होत आहे त्यांचा या उपायाने लवकरात लवकर विवाह होण्यास मदत होतो. चौथा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायचे आहे. तसेच घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती आहेत किंवा तुम्ही ज्यांना गुरु मानता त्यांना तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आवर्जून नमस्कार करायचा आहे. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला घ्यायचे आहेत. यामुळे तुमच्या कुंडलीत गुरुग्रह मजबूत होतो. तसेच घरातील महिलेने गुरुवारच्या दिवशी आपले केस कधीही धुवू नयेत. गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने आपला गुरुग्रह हा कमकुवत होतो. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी कधीही केस धुवू नयेत. जर तुम्हाला खरोखरच गुरुवारच्या दिवशी केस धुणे आवश्यक असेल तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे कच्चे दूध टाकून आपले केस धुवू शकता. पाचवा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तुम्हाला थोडेसे कच्चे दूध मिक्स करून थोडीशी चिमूटभर हळद मिक्स करायची आहे आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचे आहे. यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील. तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही सूर्याला जेव्हा अर्घ्य देता तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि थोडीशी हळद मिक्स करून पाण्याने तुम्हाला सूर्यदेवाला अर्पण करायचे आहे. यामुळे सूर्यदेव देखील तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला चांगले आरोग्य देखील प्राप्त होईल. तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा देखील करायची आहे. जर तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या घराच्या आसपास अंगणात कुठेही केळीची झाडं असेल तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा नक्की करायची आहे. कारण केळीच्या झाडांमध्ये भगवान विष्णूंचा वास असतो. जिथे भगवान विष्णू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी असतेच. तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाला थोडी हळद मिक्स करून पाणी अर्पण करायचं आहे. यामुळे सुद्धा भगवान विष्णू माता लक्ष्मी प्रसन्न होतात. त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो. घरात सुखसमृद्धी राहते आणि ज्या काही अडचणी असतात त्या अडचणी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला थोडीशी हळद आणि चंदन मिक्स करून त्याचा टिळा आपल्या
कपाळावरती लावायचा आहे। यामुळे सुद्धा भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि गुरुग्रह हा मजबूत होतो। गुरुवारच्या दिवशी थोड्याशा प्रमाणात थोड्याशा पाण्यामध्ये हळद मिक्स करून हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचे आहे। यामुळे तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, जी काही निगेटिव्हिटी नष्ट होऊन घरातील वातावरण हे सकारात्मक होते। तसेच तुम्ही गुरुवारच्या दिवशी थोडेसे गोमूत्र आणि कच्चे दूध, थोडीशी हळद, त्याचबरोबर थोडेसे चंदन घेऊन याचे लेपन तुम्ही घरातील मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती करू शकता। हळदी आपल्याला घरामध्ये नकारात्मक प्रवेश करून देत नाही। त्याचबरोबर हळद ही माता लक्ष्मीला देखील आकर्षित करते आणि माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते। मित्रमैत्रिणींनो, जर हा व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। 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 श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।